तर मित्रांनो, आज आपण चाललोय अक्कलकोटकडे. लय दिवसापासून आपला प्लॅन होता, पण शेवटी आज मुहूर्त मिळाला. मग लवकर सकाळी आवरून 11 वाजता गाडी चालू केली आणि त्यात हायवे लागलेला म्हणजे नुसता सरळ रस्ता होता. आणि त्यात आपल्याला लवकर पोहोचायचं होतं आणि गाडी चालवाय पप्पा होतं, म्हणून गाडी काही 100च्या खाली घेतलीच नाही. मग त्या स्पीडमध्ये लवकर आपण पोहोचलो अक्कलकोटमध्ये. आता गेलो पार्किंगलाच एवढी गर्दी होती, मग इकडे तिकडे जरा बघितलं गाडीसाठी जागा आणि गाडी पार्क करून आपण लवकर निघालो. आता आत तर गेलो, पण आत सगळी माणसं जेवाय उभारलेली का दर्शनासाठी उभारलेले, कुठनं काय चालू होत होतं तेच माहित नव्हतं. परत असंच माणसांना विचारून पुढे गेलो तर आपल्याला स्वामी समर्थांची मूर्ती दिसली. मग तिथे पाया पडून जरा थांबलो 5 मिनिटांनी, लवकर तिथून दर्शनाकडे निघालो. आता नक्की दर्शनाची लाईन कुठनं चालू होते तेच कळत नव्हतं. जरा पुढे गेलो आणि लांबपर्यंत नुसती दर्शनाची लाईनच दिसत होती. मग तसंच गेलो आणि आपण पण त्या लाईनीत जाऊन उभारलो. तसं तर आपल्याला दर्शनासाठी 1 तास तर गेलाच गर्दीमुळे. आणि त्यात मी 2 वर्षानंतर गेलतो, म्हणून इथे गेलो कळालं की इथं मोठी खोली वाढवल्या, कारण माणसांची गर्दीच तेवढी असते. आता मेन मंदिराबाहेर पण लय गर्दी झालती आणि त्यात आत व्हिडिओ काढाय अलाउड नव्हतं, पण आपण हळूच व्हिडिओ काढला. मग लवकर तिथून बाहेर निघालो. बाहेर पण स्वामी समर्थांचा एक फोटो होता, तिथं जरा थांबलो आणि लवकर निघालो. आता बाहेर आल्यावर पण देवांची स्टॉल होती. मग तिथून आपण SBI ATM ला गेलो पैसे काढायला. मग दर्शन करून उशीर पण लय झालता, म्हणून मग तिथंच राहण्याचं ठरवलं आणि रूम बुक केली, पण रूम लवकर गावत नव्हती. लय वेळ हुडकले, रूम गावली. आता इथून पुढं काय झालं ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.